बाई लय थकवा आला, पाय नुसते दुखू राहिले का बाई, अशी टाच दुखू राहिली. काय एकटीच राहते तर इतकं काम पडत का बास रे बास. असं वाटतंय ना आता आराम करा, करमत नाही. एखादं पोर स्वर असतं तर करमून गेलं असतं. काय पोरही होईना स्वर होईना. अजून नवरा लय मोठ्या कंपनीत कामाला आहे तिकडं लंडनला, आणि तो येतो फार 6-6 महिन्यांनी वर्षांनी, आणि काय पोर होणार रे. बसावं आपलं एकटंच इड. चला आता पडून तरी घेते जराशी. आई आई ग. कोण आलं आता? आले आले. वहिनी आत येऊ का? कोण आपण? मी आतमध्ये आल्यावर सांगतो. बर बर या. कोण आहे आपण? मी ना वहिनी हा तुमच्या नवऱ्याचा मित्र, हा का? कंपनीतला. हा का? हो यांचे मित्र आहे का तुम्ही? हो. असं असं. आम्ही तिकडे आहे ना लंडनला. हा लंडनला. हा हा ते मग तुम्ही कस काय आले इकडे, म्हणजे घरी कस काय आले तुम्ही आमच्या डायरेक्ट? बर का हा. वहिनी, हा तुमच्या नवऱ्यानं आहे ना मला ऍड्रेस दिला, पत्ता लिहून दिला. हा का? हा म्हणजे तुम्ही घरी चालले ना हा तर माझ्या घरी जा. हा. या पत्त्यावर हा. माझ्या बायकोची खुशाली घेऊन या. हा का? हा. असं म्हणले का हे? हो म्हणून मी तुमच्याकडे आलो. हा हा मनानं आलो. हा ना. हा हा बरं झालं. म्हणजे मानवरीच्या वरचे साहेब आहे का तुम्ही? तुमचा नवरा खाली आला, मी त्यांच्या वर आलो. बर बसा ना मग. हा चला चला. तुम्हाला पाणी वगैरे देऊ का? पाणी नका आता, थोड्या आलं. हा. बसा घडी बाता मारू. हा तुमचं नाव काय म्हणले? माझं नाव गणपतराव. हा का? हा 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 बर मग आता तुम्ही एवढ्या लांबून आले, मग थोडा चहा पाणी घेतला असता ना. चहा पाणी नका काही. नको का? नाही हे प्रवासानं आहे ते जिरलं नाही पाणी बिनी नाही का. हा ते आता मग हे कधी आता काय ना बाई, एक तर काल 2 दिवसापासून त्यांचा ना फोनही नाही झाला. नाही त्यांना आहे ना हा? आता ते काळून सांगितलं मला, हा माझ्या बायकोला असं जाऊन सांग हा का 4 महिने पुढे वाढले त्यांचे. हा का? 4 महिने सुट्ट्या नाही भेटणार. नाही का? नाही. अरे बापरे, मग आता हे 4 महिन्यांनीच येतील परत? म्हणजे सगळे 9 महिन्यानं येतील ते. हा बर मग तेवढा निरोप सांगा अजून. बर चालेल. वहिनी, हा तुमचं नाव आहे ना हा एकदम खाली काम करत्या. खाली मी त्यांच्या वर काम करतो. वर त्यांचा वरला साहेब आहे. हा का? एकदम वरची पातळी. हा का? हा मला 3 लाख रुपये नुसता पगार आहे महिन्याला. आणि मग तुमच्या नवऱ्याला त्या काळूला हा फक्त 20,000 पगार आहे. हा काय माहिती का, त्यांना 20,000 पगार आहे, आणि ते 20,000मध्ये घराचं लोन करेल आम्ही. लोनवर घर घेले ना, बँकेचे हप्ते बी थकात्या, आणि काय पैसा नाही जवळ, काय करते आता. नाही काय सांगायचं. नाही अरे माक लय पैसा, नुसता गावतावानी पैसा गावतावानी. हा का? गवतावानी. अहो मग 3 लाख रुपये त्या माणसाला महिना आहे, हा. त्याच्याकडे नुसतं गावतावानी पैसा आहे. हा बरोबर आहे. मग तुमच्या बायका पोरांना काहीच कमी नसेल बाई. अहो बायका पोर हा मला लग्नच होईल नाही. हा का? तसाच आहे बिगड लग्नाचा. बया, म्हणजे तुमचं लग्न होईल नाही का? या बा वहिनी, हा आई वडील वारून गेले, हा बहीण नाही भाऊ नाही, हा आणि लग्न होईल नाही. हा मी एकटाच. हा का? मग तुम्ही एकटे एवढा मोठे तुम्ही सर्व्हिसला आहे, हं. एवढा मोठा लंडनला तुम्ही कामाला आहे कंपनीत, हा. मग एवढा पैसा काय करते तुम्ही? पैसा काय करते? हा पैसा आहे ना, या पैशाची नुसती आईश करतो आईश. म्हणजे या बॅगेत पैसे आहे का? मग पैसे 6 लाख रुपये आलेले. हा का? मग अरे बापरे. बहिणी हा येतो मग. ते आव मी काय म्हणते, हा? तुमचं नाव काय म्हणले? माझं गणपतराव. गणपतराव आहे का?
हा अहो एवढं काय घाई घाई चालले जाशाल ना बसा ना आता तुम्ही एवढे माझ्या नवऱ्याचा मित्र आहे एवढ्या लांबून आले आणि असे बिना चहा पाण्याचे गेले हो त्यांना किती रागी ते म्हणशील मा मित्र आला तो एवढा मोठा कंपनीचा मॅनेजर आहे म्हणशील आणि त्याला तो बिगर चहाच पाठवलं का थोडा चहा तर घेऊन जा वहिनी हा? मी असं आहे ना घरातला चहा नाही पित हा. मी मोठमोठ्या हॉटेलांमधला चहा पितो हा का हा बरं मी काय म्हणते अहो बस आता खरी 5 मिनिटं एवढी काही घाई आहे तुम्हाला बरं बसतो चहा नका मग हा बरं बरं चला अहो वहिनी हा तुम्ही म्हणत्या चहा पिऊन जा हा पण तुम्हाला माहितीये का मला 10,000ची कॉफी लागते हा का मग आता तुम्ही किती पैसे म्हणले याच्यामध्ये 10 लाख हा का हम्म. आणि मग आता हे एवढे तुम्ही म्हणजे कुठं नेणार एवढे पैसे वहिनी हा मी ना आता हा. मोठमोठ्या हॉटेलांमध्ये जाणार हा फारिस्टर हॉटेल हा का मग ह्या जीवाची नुसती आईश करणार आईश हा का हा गोव्याला जाणार हा तिथून कुल्लू ममालीला जाणार हा कुल्लू ममाली हा का मग एवढा लांब लांब जाता का तुम्ही अहो लांब लांब जाऊन फिरणार हा हा आणि या पैशाचा वापर करणार हा हा असा लांब लांब हा. हिंडणार दिल्लीला इकडं तिकडं हा आईश करणार जीवाची हा हो मग मी प्रेम घेणार हा का हा हे बा हा. मला बायको नाही हा तेव्हा मी प्रेम घेणारच हा बरोबर आहे बरोबर आहे मग- म्हणजे तुम्ही प्रेम घ्यायसाठी एवढं लांब चालले का हो म्हणजे पैसा कोणासाठी कमवायचा हा मग स्वतःच्या जीवाची मौज मजा करा मग आईश करून मारणार हा ते बरोबर आहे तुम्हाला एक सांगू का म्हणजे तुम्हाला राग नाही येणार ना नाही 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 हा ते थांबा बरं का तुमच्याशी थोडं बोलायचंय हा बोला 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 थोडा विचार करू का करा करा भया या बाबाकडं तर 10 लाख रुपये बॅगी मध्ये आणि हा असं चाललाय बाहेर जीवाची आईश करायसाठी पैसा उडवायला आपल्या तर घराचं एवढं कर्ज आहे डोक्यावर नवऱ्याला एवढा पगार नाही याला म्हणते मीच तुला प्रेम देते आणि मग घेते याच्याकडून पैसे लुबाडून ते काय वहिनी अहो मी असं म्हणत होते हा का तुम्ही हा पैसा एवढं लांब चालले जीवाची आईश करायला हा तर मग तुम्हाला काय फक्त प्रेमच पाहिजे ना हा प्रेम मग जीवाला काय लागत हा तर मग माझं असं म्हणणं होतं मी तुम्हाला थोडं प्रेम दिलं असतं तर नाही चालणार का तुम्ही हा छे 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 अजिबात नाही जमायचं त्या मा मित्र तो काळू म्हणशील हा. घरी गेला आणि तू काय केलं त्याची काय अवस्था होईल हा हा का म्हणजे केसाना गळा कापला म्हणशील हा हा मग अहो पण मी काय म्हणते हा? त्यांना माहीतच करायचं नाही हे आहे ना हे सगळं आपल्या दोघांमध्ये गुपित ठेवायचं म्हणजे आता कसं आहे तुम्ही एवढे मोठे साहेब हा. आहे मला काही हे बोलणं तुम्हाला योग्य नाही वाटत पण कसं आहे माहितीये का माझा असा दुबळा परपंच आहे आणि नवऱ्याला पेमेंट नाहीये तर म्हणलं आता तुम्ही हा पैसा बाहेर उधारणार हा. तर मग तोच मला जर भेटला तर मी माझ्या घराचं कर्ज तरी भरील नाही का वहिनी हा मग तुम्ही मला प्रेम द्या ना हा द्या ना देईल मी हा देईल ना हा? देईल ना देणार हा वहिनी अहो, असं आता काय माहिती का मला पैशाची गरज आहे ना त्याच्यामुळे देईल मी तुम्हाला प्रेम फक्त मग हे मानावऱ्याला काही म्हण नका बरं या का बा मी काय म्हणणार नाही हा पण या बा तुमच्या नवऱ्याला खाली 20,000 रुपये पगार आहे. हा त्याच्यात तुमचं पोट पाणी भरत का नाही हा खरंय का नाही मला 3 लाख रुपये महिना आहे महिना हा या बा आता मी तुम्हाला 10 लाख रुपये देणार हा देणार हा आणि मला आहे ना हा माझ्या मनाजोगत प्रेम द्या बर बर आणि मी त्याला म्हणणार नाही हा हा त्यानं मला जर विचारलं हा. का मा बायको का गेलता हा. का मी सांगत व्यवस्थित आहे ती हा हा बस बरोबर फक्त यांना काही म्हणू नका हा काहीच नाही हो काचू
हा मग बर बर चालेल चालेल. हा? कसं आहे त्यांना जर माहीत झालं तर मग ते परपंचाचं वाटोळं होईल ना. मी म्हणणार नाही वहिनी, हा. मला प्रेमाची गरज आहे. बर हा वहिनी, हा. दादा ही बॅग याच्यात 10 लाख रुपये. हा हा सगळे देतात दिले का मला? अहो सगळे करा आईश, मी इकडं तिकडं जाऊन गोव्याला इकडं तिकडं जाऊन भाडं बिडं खर्चून संपणारच होते ना. हा मग जाऊ द्या ना, तुम्ही मला प्रेम द्या. बर बर चालेल हा? चालेल. वहिनी, हा अहो अशा तर किती बॅगा भरेल, पैसा आहे माझ्या मोका. हा ना मग बर बर मग ठेवू का बॅग घरामध्ये? हा ठेवा ठेवा. हा मग उठा ना आता. मध्ये जायचं का? हा मध्ये जागा आहे ना. चला ना वहिनी मग. हा या ना. हा आलो आलो. इथं ना वहिनी. हा बसा बसा. हा मी ना हा? बॅग कपाटात हा ठेवते. ठेवा ठेवा. कसं एवढे पैसे त्याच्यामध्ये ना म्हणून कपाटात ठेवून देते. हा या वहिनी, हा बरं आवरा बरं लवकर. हा का हो वहिनी? हा वहिनी, हा तुला कालो नाही तर मग प्रियमय नसेल भेटत. हा ना. हा आता कसं ते पार्या त्या 6-6 महिन्यांनी हम्म. आणि वर्षांनी तर मी एकटीच राहते म्हणून म्हणले आता तुम्ही स्वतःहून हे केलंय तर मग द्यावा तुम्हाला थोडं प्रेम. हा 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 वहिनी, हा मग तुम्हाला आठवण येत नाही? हा येते ना. येते ना. मग आज आहे ना, मग आता तुम्ही परत केव्हा जाणार आहे कंपनीमध्ये ती? मी आता चाललो आठवड्यानं अजून. हा का? हम्म. हा हा बर बर. पण आवरा ना वहिनी. हा हो. हा आवरा ना लवकर, मला आहे ना आठवड्याची बुकिंग करायची आहे ना. लंडनला जायचंय ना, विमानाची बुकिंग करायची मला. हा 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 तुम्हाला आठवड्याने जायचंय ना. हा हा. बर बर. या बस सारखा वर हा घ्या घ्या उशी घ्या. हा तुम्ही लग्न करून घ्यायचं होतं ना. अहो, वहिनी हा. काय म्हणत्या? म्हणलं लग्न करून घ्यायचं ना. अहो वहिनी, लग्न करायपेक्षा हाच लय मोठा आनंद आहे. हा हा पैसा आहे ना, नुसता उधळायचा, हा नव्या नव्या बायानो आयुष करायची. हा कसं वाटतं तुम्हाला? हा लय मजा येऊ राहिली. लय मजा येऊ. मला लय मजा येते. हा हा हम्म. बर बर सोडा आता. सोडा. उठा उठा उठा. वहिनी, हा लय मस्त प्रेम दिलं तुम्ही. हा ना. हा, मालाच एवढं भारी दिलं तर त्या काळूला किती मस्त प्रेम देत असतील हो तुम्ही. हा हं? वहिनी, हा आता मी ना, मला उशीर झाला. इथून पुढं मी काय करीन माहितीये का? हा या बा, तुमच्याकडे येईल हा आणि तुम्हीच मला प्रेम देत जा. हा का? हो, आता या पाळीला 10 लाख दिले ना, हा पुढल्या पाळीला भले 20 लाख देईन. हा का? हा, पण तुम्ही ना मला हा मस्त असं आज दिलं ना, हा. असंच प्रेम द्या. हा का? चालेल ना? हा चालेल चालेल. हा मग जाऊ का? आता मला उशीर झाला. हा जाऊ. पण यावर का पुढच्या टायमाला? येणार हसत. हा बर बर बर. चला मग. हा तेवढं सांगू नका बर का. नाही नाही. भया बरं झालं यांचा मित्र आला आणि एवढे 10 लाख रुपये देऊन गेला. बरं झालं बाई, थोडंसं प्रेम दिलं. फोन कोणाचा? भया यांचा फोन आला बाई. हॅलो हॅलो हॅलो. काय हो, बरं आहे का? हा बरं आहे. हा हा जेवले का तुम्ही? नाही अजून. नाही का? अजून थोड्या टायमाला सुट्टीवर जेवायची. बरं बरं चालेल चालेल. ऐक ना हा शांता, हा मी काय म्हणतो ऐक. हा बोला ना. माझा मित्र आलता का घरी? गणप्या. कोण? गणप्या. ते हा आला होता ना गणपतराव. तुम्ही पाठवलं होतं ना म्हण माझ्या बायकोची खुशाली घेऊन जाय बा, तू चाललाय भारतामध्ये. तर आला होता सांगितलं म्हणलं माझ्या नवऱ्याला सांगा का मी एकदम बरी.
अगं त्यानं पैशाची बॅग दिले का तो का? पैशाची? हा 10 लाख रुपये दिले का तो का? 10 लाख दिले का बॅग? ते असे काय करते? ते म्हणजे ते 10 लाख तुम्ही दिले होते का? हा हा बॅग दिलते बॅग 10 लाख आहे ना. हा घराचं कर्ज भराय दिले वय पाय. हा का? हा बर बर. तू असे काय गोतो राहिले? हा गुतू काय घाबरले का काय? तब्येत बरी आहे का? हा हा बरी बरी मी एकदम खुशाल आहे. तुम्ही बरे आहे ना? लय आनंदात आहे. हा का? हा बर बर. कधी येणार तुम्ही आता? मी अजून 3 महिन्यानं. हा का? हा बर बर चालेल चालेल. ठेवू का मग? मशीन चालू आहे. हा मशीन चालू आहे का? हा ठेवा ठेवा. हा ठीक आहे चाल. हा 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 याचा मुडदा बसावला याचा. म्हणजे माझ्या नवरीने दिले ते 10 लाख रुपये घराचं कर्ज भरायला आणि हा मेला आला आणि म्हणतो मी तो नवऱ्याच्या वरचा साहेब आहे. तो नवऱ्याला काय मामूली 20,000 पगार आहे, मला 3 लाख पगार आहे. म्हणजे आमचेच पैसे वरून माझ्यावरच मजा मारली आणि निघून गेला. म्हणजे त्यांनी मला चुना लावला. अरे देवा देवा देवा. शांताबाई कशी फसली तू? एवढी हुशार असताना पैशाच्या मोहात पडले आणि स्वतःचं शरीर दिलं परक्या माणसाला. काय करू आता? कुठं सापडू या मेल्याला? म्हणजे आमच्याच पैशांवरून माझ्याशीच मजा मारून गेला खोटं बोलून. बरं बरं आता याच आहे ना मी शोध लावल्याशिवाय राहणार मी हरामखोराचा. काय करू आता? तोंडात मारायला कोणी राहिलं नाही बाई. चला आता लय कोरड पडली घशाला, पाणी तरी पिऊ दे.